महाराष्ट्र के रायगढ़ जिले का माथेरान ऐसा लोकप्रिय पर्यटन स्थल है। यहाँ पर एक आकर्षण का केंद्र है। दूर दूर से लोग आते हैं। मुंबई और मुंबई महाराष्ट्र के साथ साथ देश और दुनिया के पर्यटन यहाँ पे आते हैं और अपना जो 38 लुकआउट पॉइंट है उसका नजारा देखने आते हैं। लेकिन आने वाले दिनों में यहाँ की नगर पालिका प्रशासन और सरकार, राज्य सरकार, फडणवीस सरकार, इस बहुत सारी समस्या यहाँ पर, वो समस्या को नजरअंदाज कर रही है। वो समस्या को हम उजागर करेंगे। MNS मीडिया न्यूज सर्विस के माध्यम से माथेरान नेरल की जनता की आवाज हम पहुंचाएंगे प्रशासन तक और सरकार तक। मी सारिका बनसोडे, मी कर्मयोगी विद्यानिकेतनची शिक्षिका आहे। मला इथला आम्ही प्रॉपर पंढरपूरचे आहोत। मला इथं आल्यानंतर एक स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आणि माथेरान पाहायला भेटलं। प्रदूषण मुक्त म्हणजे इथं ज्या रिक्षा आहेत, ई रिक्षा, त्यांचं खरंच कौतुक वाटलं, कारण त्यामुळे इथला परिसर स्वच्छ राहतोय। तुम्हाला असं वाटत नाही त्याच्यामध्ये अजून वाढ व्हावी? त्यामध्ये आणखी वाढ पाहिजे, कारण गर्दी पाहिली आता तर वेटिंग करावं लागणार आहे। त्यामुळे त्या ई रिक्षा वाढल्याच पाहिजेत आणि रेल्वेच्या फेऱ्या पण भरपूर वाढल्या पाहिजेत। त्यानंतर मधोमध आम्ही घोड्यावरती स्वारी केली, परंतु त्या घोड्यांना पाण्याची सोय नाही। ते जरा दुःख वाटलं की प्राण्यांबद्दल थोडस आम्ही वरती बसलो आणि प्राणी दमतात, त्यांना मध्ये पाणी पिण्याची सोय केली पाहिजे। मी हनुमंत सिद्धराम बनसोडे, मी माझ्या फॅमिलीसह पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून माथेरान फिरण्यासाठी आलेलो आहे। रेल्वेची जी फेरी आहे ती फेरी मात्र वाढवली पाहिजे आणि ज्या पॉइंटवर आपण जातो त्या ठिकाणी खाजगी आपल्याला पाण्याची सुविधा उपलब्ध आहे। त्याच ठिकाणी जर गव्हर्नमेंटने जर पाण्याची पाईपलाईन करून त्या ठिकाणी पाणपोई जर काढल्या तरी पण अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होऊ शकते। मी निश्चितपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारावून गेलोय। मी प्राथमिक शिक्षक आहे। या ठिकाणचे जे पॉइंट आहेत, या ठिकाणची जी भूरूपे आहेत, डोंगर, पर्वत, त्याची रचना असेल, घाट असेल, या सर्वांचं शूटिंग आम्ही काढले आणि आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना निश्चितपणे या माथेरान आणि तेथील असणारी भूरूपे, तेथील काही पॉइंट असतील, ही जंगल संपत्ती, वनसंपत्ती याबद्दलची निश्चित माहिती आम्ही मुलांना देऊ। सरकार से क्या कहना चाहेंगे कि ये जो रिक्शा है वो थोड़े बढ़ाना चाहिए, उसमें टाइम प्लस ट्रेन का फ्रीक्वेंसी भी बढ़ाइए, क्योंकि ट्रेन का लोड रिक्शा पे आ जाता है। रिक्शा का रोड फिर जो हॉर्स वाले हैं सब बहुत डिमांड करते हैं। मेरा नाम हलीमा हकीम। कहाँ से आए हैं? हम कुर्ला से आए हैं। कैसा लग रहा है आपको यहाँ पे? अच्छा लगा। ऑटोमोबाइल रहित होना चाहिए अपना माथेरान, उसके लिए आप क्या कहना चाहेंगे? ट्रेन बढ़ानी चाहिए, ई रिक्शा भी बढ़ना चाहिए, ट्रेन बढ़ना चाहिए। प्रॉब्लम तो यही है, वी आर वेटिंग इन दिस लाइन फ्रॉम लास्ट 1.5 आवर। तो 1.5 घंटे से हम खड़े, इतनी धूप है, ई रिक्शा अवेलेबल नहीं है, फ्रीक्वेंसी बहुत कम है। ट्रेन भी बढ़ाओ, ई रिक्शा भी बढ़ाओ, पब्लिक को सफर। माझं नाव आहे शुभम मगजी, मी प्रॉपर पंढरपूरचा आहे। माझ्या फ्रेंड सोबत आलेलो आहे। तर मला पहिली गोष्ट आवडली की पहिल्यांदा आम्ही स्टेशनला उतरल्या त्यांनी कुठल्या पॉइंटला किती पैसे घेणार हे त्यांनी स्पीकरवर लावलं, जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही। तो एक पॉईंट चांगला होता। पण दुसरा आहे ई रिक्षाचा। आम्ही जाताना देखील 1 ते 1.5 तास थांबलो, आता देखील आम्ही 2 तास झालं थांबलेलो आहे आणि जरी थांबलो तरी बसायची सोय देखील नाही। तुम्ही पाहू शकता छत देखील छोटंसंच आहे, त्याच्या मागे किती डबल टिबल लाईन आहे। त्या अशा 2-3 छोट्या गोष्टी आहेत जिथं मला वाटतं की इम्प्रूव्हमेंट सहज होऊ शकते। सरकारला एवढंच सांगू शकतो की तुम्ही ट्रेनची सोय वाढवा आणि ई रिक्षाची सोय वाढवा। अजून मी विलास पाटील, MNS न्यूजचा माथेरान रिपोर्टर। माथेरानसाठी विकासाचा मोकळा श्वास पाहिजे आणि त्यासाठी शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, 2 उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन यावर काहीतरी तोडगा काढून इथं विशेष माथेरानला येऊन मीटिंग लावावी त्यांनी, अशी जनतेतून मागणी आहे। सुभाष भोसले, माथेरानमध्ये जो पर्यटकांना जो त्रास होतो, येण्या जाण्याचा जो ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे, तो ट्रॅव्हलिंगचा त्रास टाळला पाहिजे। टॉय ट्रेन आणि व्हेकल इथला आहे, टॉय ट्रेन, ई रिक्षा आता झाली आणि पहिला एक घोडा, हे असे प्रवासी घोडा आणि एक टॉय ट्रेन आहे, असे 2च ऑप्शन होते। आता ई रिक्षाचा ऑप्शन आलेला आहे, पण ई रिक्षा फक्त मर्यादित चालतात। पायलट प्रोजेक्टमुळे 20 रिक्षाच चालू आहेत। ई रिक्षाची मागणी आहे, जे हात रिक्षा कन्वर्ट केल्यात ई रिक्षामध्ये, त्याची मागणी 94 ई रिक्षाची।
तर ते ई रिक्षा ज्या 94 आहे त्या ई रिक्षा 94 आल्या तर जरा पर्यटकांमध्ये येण्या जाण्याची सुविधा वाढेल. आणि एक माथेरानला पर्याय व्यवस्था म्हणून एक दुसरा मार्ग जो दोदानी माथेरान असा मार्ग आहे त्याच्या संदर्भात भरपूर आंदोलनं झाली. स्थानिक लोकांनी त्याला समाधान करून त्याच्यासाठी तो रस्ता अर्ध्यापर्यंत बनवलेला पण होता, पण तो काही कारणास्तव तो तिथंच राहिला आणि त्यांनी प्रशासनाने त्याच्याकडं लक्ष घालून एक आम्हाला माथेरानला पर्याय रस्ता जो आम्ही पूर्वीपासून माथेरानकरांची मागणी आहे, गेली 25-30 वर्षापासूनची मागणी आहे, तो पर्याय रस्ता आम्हाला मिळावा. माझं नाव जनार्दन शंकर पार्टे. मी माथेरानमधील एक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं राजकीय पद नाही, परंतु माथेरानच्या ज्या काही समस्या आहेत त्याचा अभ्यासपूर्ण हे करूनच त्याचा पाठपुरावा करतो. शासन दरबारी पाठपुरावा चालू असतो. त्यातील महत्त्वाचं म्हणजे नेरळ माथेरान ट्रेन सेवा जी आहे ती का डबघायला आली, त्याची कारणं काय आहेत हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आता नेरळ माथेरान ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याबद्दल कित्येक वर्ष लोक मागणी करतात, परंतु ती का होत नाही त्याचं मूळ कारण हे आहे की आता सध्या मध्य रेल्वे प्रशासन माथेरानकरता 8 इंजिन अगदी चांगल्या दर्जाचे म्हणजे 600 हॉर्सपॉवरचे 8 इंजिन उपलब्ध आहेत, परंतु नेरळ माथेरानकरता जे कोचेस आवश्यक आहेत प्रवासी वर्गाचे ते कोचेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे तात्पुरती 4 डबे लावून ट्रेन चालवली जाते आणि त्यामुळे पर्यटकांना तिकीट मिळत नाही आणि माथेरानचा प्रवास त्यांना ट्रेनमधून जो घ्यायचा आनंद असतो तो मिळत नाही. तेव्हा रेल्वे प्रशासनाला मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना आणि इथले खासदार यांनाही पत्र दिलेले आहे की माथेरानचे कोचेस जे आवश्यक आहेत ते किती कोचेस वाढवले पाहिजे, किती मागणी केलेली आहे, त्याचा जर त्यांनी व्यवस्थित पाठपुरावा केला तर माथेरानच्या ट्रेनमध्ये सुधारणा होऊ शकते. आशिष राजेंद्र नानावरे, कुठे राहता तुम्ही इथे? माथेरान, रोहिदास नगर. ओके, तुमच्या काय समस्या आहेत त्या सांगा जरा. समस्या असं काही नाहीये. जे मॉनिटरिंग कमिटी बोलते की आम्ही पर्यावरणाला हानी पोहोचवतोय, तर आमचे इथले जे नागरिक आहेत ते पर्यावरण पण जपतात आणि सगळ्या काही गोष्टी प्रॉपरली करतायत. इथं झाडं तुम्हाला आता माझ्या हिशोबाने जर मुंबईचं टेम्परेचर तुम्ही बघाल आणि माथेरानचं टेम्परेचर बघाल तर त्याच्यामध्ये बरंच फरक पडतो आणि हे टुरिझमची आम्हाला रिप्लेसमेंट येते, फीडबॅक येतं कस्टमर्सचं की नाही तुमच्याकडे क्लायमेट चांगलं आहे म्हणून. तर मग आम्ही पर्यावरण जपतोय हे आमचं म्हणणं आहे. तर ह्याच्यामध्ये मॉनिटरिंग कमिटी काय करते की विकास होण्यासाठी रोखते. बाबू विठ्ठल बर्गे. गेल्या हप्त्यात माथेरानचा 175वा वाढदिवस झाला. हा नगरपालिकेने उत्तमच केलेला आहे, पण याच्या पुढे बी चांगला वाढदिवस व्हावा ही माथेरानकरांची इच्छा आहे. तुम्ही समाधानी आहात तो वाढदिवस झाला त्याच्यामध्ये? अजून थोडे प्रोग्राम मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब व एकनाथ शिंदे साहेब तुम्ही यावर लक्ष द्यावं. या वाढदिवस उत्तमच व्हावा आणि टुरिझम वाढावं. बोला. 176 वर्षाचा गौरवशाली वारसा, पण अलौकिक माथेरान कधी होणार? नमस्कार, मी शेखर गणपत रांजाणे, माथेरानचा स्थानिक रहिवासी. माझा जन्म इथेच झालाय. 31 वर्ष झाले मी इथेच माथेरानमध्ये आहे. आणि माथेरानचा तुम्ही आता बघताय इथले हिरवीगार जी पहिले होती आता नाहीये. पहिले माथेरानची हिरवाई कमी झालेली आहे. तो पहिले थंडावा होता. बरेच टुरिस्ट लोक येतात माथेरानला, ते सांगत असतात की माथेरान जे पहिले होतं आता नाहीये. पण आता त्यासाठी आम्हाला झाडं म्हणजे वृक्षारोपण वगैरे करावं लागेल. समजा आता इकडचे बाकीचे काय डेव्हलपमेंट बाकी रोड, रस्ते, पाण्याची व्यवस्था अशासाठी आम्हाला फंडिंग वगैरे लागेल. गव्हर्नमेंटने आमच्या माथेरानकडे लक्ष दिलं पाहिजे. परत आम्हाला एक पर्यायी रस्ता माथेरानला येण्यासाठी एकच नेरळ माथेरान हा रस्ता आहे. पर्यायी रस्ता म्हणून पनवेलचा एक रस्ता झाला पाहिजे, कारण की त्याच्यामुळे. आणि एक फ्युनिक्युलर रेल्वे इथून आता प्रोजेक्ट आला होता मागच्या वेळेस माधवजी गार्डनच्या इथून झाला होता, पण तो अजून झाला नाहीये. रोपवे म्हणजे आता माथेरान जे फिरायला येतात त्यांना फक्त फिरण्यासाठी पॉइंट्स वगैरेच बघत असतात. पण आता दुसरं काही नवीन असायला म्हणजे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना एन्जॉयमेंट म्हणून साहसी खेळ वगैरे असायला हवेत. नवीन काय गार्डन वगैरे त्यांचे तिथं नवीन खेळ आले पाहिजेत लहान मुलांसाठी. म्हणजे आता आकाशगंगा वगैरे आहेत, पण तरी पण ते सुधारणा झाली पाहिजे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत माथेरानमध्ये आपण घडवू शकतो. त्या घडल्यात तर माथेरानचा पूर्ण विकास, परत माथेरानचा होणारा जे येणारे पर्यटक त्याच्यावर अवलंबून आहे. आणि माथेरानचा उदरनिर्वाह माथेरानच्या या पर्यटकांवरती, म्हणून सरकारने यांच्याकडे लक्ष देऊन आम्हाला माथेरानला फंडिंग करावं एवढी विनंती करतो. जे नवीन मुलं आहेत इथून माथेरानवरतून खाली जॉब किंवा नोकरीसाठी जात असतात, माथेरानमध्येच त्यांनी युवकांसाठी सुवर्ण संधी द्यावी आणि माथेरानसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा
एवढं सांगतो, त्यांना विनंती करतो तुम्ही या माथेरानला बघा एकदा आणि स्वतः पण लक्ष करून द्यावं. आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही माथेरानला यावं. परत एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई त्यांनी पण माथेरानला यावं ही विनंती आहे. तुम्ही येऊन माथेरानचा विकास करावा एवढीच विनंती आहे. धन्यवाद. माझं नाव आदित्य किसन बिल्लारे, मी इथं स्थानिक आहे. नगरसेवक आहे आमची वाईफ माथेरानची. आणि माथेरानमध्ये खूपच चेंजेस करायचे आहेत, कारण येणाऱ्या पर्यटकाला माथेरान हे पूर्ण इको सेन्सिटिव्ह आहे पूर्ण. आणि इथे सगळं आमचा बिझनेस फक्त टुरिस्ट वरती आहे. टुरिस्ट आणि फक्त टुरिस्ट ते फक्त माथेरान मिनी ट्रेन आहे माथेरान येण्यासाठी. आता मध्येच ई रिक्षा चालू झालेली आहे आणि हे सगळं चालू राहण्यासाठी आम्हाला फंडिंग लागणार आहे पूर्ण गव्हर्नमेंटकडून. येणाऱ्या आम्हाला पूर्ण 94 रिक्षा पाहिजे तिथे आणि घोड्यांसाठी सगळ्या काही सोयी पाहिजे. तर ह्यासाठी आम्हाला फंडिंग लागणार आहे गव्हर्नमेंटकडून. त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटने मदत करावी यासाठी. आणि माथेरानचे रोड आहेत हे धूळमुक्त व्हायचे आहेत, आम्हाला धूळमुक्त करायचे सगळे. आणि आम्हाला इथे माथेरानमध्ये आम्हाला पूर्ण डेव्हलपमेंट करायची आहे, जसं काही वेगळ्या वेगळ्या रोपवे असेल, फिनिकल असेल, त्यासाठी आम्हाला मदत लागणार आहे गव्हर्नमेंटची. ती मदत आम्हाला. तर ही होती माथेरानची आजची आमची न्यूज. आणि माझ्यासोबत माझे सहकारी विलास पाटील यांच्यासोबत मी आलेली आहे आणि आमचे कॅमेरामॅन सुनील शर्मा आहेत, ते आम्हाला कव्हर करत आहेत. खूप बरं वाटतंय. माथेरान खरंच खूप छान आहे. सगळ्यांनी इथं यावं आणि प्लीज प्रशासनाने पण ह्याच्यावरती ध्यान द्यावं, यांना मी नम्र विनंती करते. मी संजीवनी शर्मा, कॅमेरामॅन सुनील शर्मा सोबत, MLS मीडिया न्यूज सर्व्हिस, माथेरान. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.